नमस्कार मंडळी, मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. आज आपण बटाटा न शिजवता, साबुदाणा न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होणारी उन्हाळी वाळवणाची ही खास रेसिपी बनवत आहोत. तर हे आहेत एकदम हलके-फुलके, झटपट होणारे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे किंवा स्टिक्स. अगदी करायला सोपी आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटकीपट अर्ध्या तासामध्ये तुम्ही हे कुरकुरे बनवू शकता. फक्त वाळण्यासाठी तुम्हाला 1-2 दिवस द्यावे लागतील. पाहिलंत ना किती सुंदर झालेले आहेत. अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत आणि छान कुरकुरीत हा पदार्थ तयार होतो. तळल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले देखील यावर टाकून एकदम चटपटीत करून खाऊ शकता. चला तर बघूया ही रेसिपी कशी करायची. तर इथे आपल्याला साबुदाणा भिजवायचा नाहीये. तर मग काय करायचं? आपले जे कुरकुरे आहेत छान कुरकुरीत झाले पाहिजे ना, त्यासाठी साबुदाणा एकदम हलका-फुलका व्हावा, त्यासाठी आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. तर आता साबुदाणा भाजण्यापूर्वी एकदा खाऊन बघा. असा खाल्ल्यावर तो वातड लागतो, दाताला चिकटतो. म्हणून आपल्याला साबुदाणा अगदी मंद आचेवर खमंग असा भाजून घ्यायचा आहे. रंग बदलू नाही द्यायचा, पण अगदी छान असा तो कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. 7 मिनिटं लागले. 7 मिनिटानंतर आता साबुदाणा थोडा फुललाय आणि खाऊन बघितल्यावर छान असा तो कुरकुरीत लागतोय, म्हणजे खाल्ला जातोय, दाताला चिकटत नाही. अशा पद्धतीने झाला की मग गॅस बंद करायचा आणि या प्रोसेसला 7 मिनिटं लागले. ते थंड होऊ द्यायचंय. तोपर्यंत एक बटाटा घेतलेला आहे. तर आता इथे बटाटा उकडण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये. कच्चा बटाटा घ्यायचा, स्वच्छ धुवून घेतल्यावर त्याची साल काढून परत एकदा धुवून घ्यायचा. अजिबात बटाट्याला कुठे काळं वगैरे दिसता कामा नये. अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतल्यावर बटाट्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर उन्हाळी वाळवणाच्या इतरही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा कार्डमध्ये तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत. जेणेकरून तुम्ही नवशिके जरी असाल तरी देखील उन्हाळी वाळवणाच्या छान-छान रेसिपी तुम्ही अगदी स्वतः करू शकाल. आता बटाटा कट करून घेतल्यानंतर स्वच्छ 1-2 वेळेस धुवून घ्यायचा आहे. बटाटा धुवून घेतलाय बघू शकता आणि त्यानंतर आता हा बटाटा काढून मोजून घ्यायचा आहे. तर आता 1 कपभर बटाटा आहे. आता पाहूया पुढची प्रोसेस. तर सगळ्यात आधी कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये थंड झालेला साबुदाणा घालायचा आहे आणि बारीक पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या साहाय्याने. फक्त साबुदाणा जो आहे ना, छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मंडळी. म्हणजे तुमचा जो पदार्थ आहे ना, एकदम परफेक्ट असा तयार होतो. तर बघू शकता एकदम बारीक पीठ तयार झालं. तुम्हाला जर वाटत असेल थोडं जाडसर आहे, तर तुम्ही चाळून देखील घेऊ शकता. आता साबुदाण्याचं पीठ काढून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बटाटा आणि 1 कप पाणी घालायचं आहे. कुठल्याही एका भांड्याने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण येतं. आता एकदम बारीक अशी बटाट्याची प्युरी इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे. कुठेच गुठळ्या वगैरे राहता कामा नये. अशा पद्धतीने हे करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला त्याच कपाने अर्धा कप साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे आणि अर्ध्या कप पिठासाठी परत 1 कप पाणी इथे घालायचं आहे. इथे 2 कप पाणी मी वापरलंय. आता परत हे एकदा फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं हे बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. तर अजिबात यामध्ये गुठळ्या नसल्या पाहिजे, असं बॅटर झालं पाहिजे. आता लगेचच गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये आता हे बॅटर घालून घ्यायचं आहे. मिक्सरला लागलेलं सगळं बॅटर व्यवस्थित काढून घ्यायचं. हवं तर पाव कप पाणी यामध्ये परत घालून मिक्सरचं भांडं आणि मिक्सरचं झाकण जे आहे ना भांड्याचं, ते विसळून तुम्ही पाव कप पाणी यामध्ये परत घालू शकता. आता केलाय गॅस सुरू आणि गॅसची फ्लेम मी इथे सुरुवातीला मध्यम आचेवर ठेवलेली आहे. एकदा व्यवस्थित हे हलवून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपल्याला 2 साहित्य घालायचे आहेत. सगळ्यात आधी आपल्याला इथे अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे. पापड खार काय असतो, तर एक अल्कलाईन क्षार असतो. सोड्याप्रमाणेच असतो, पण सोड्यापेक्षा तीव्र प्रभावी असतो आणि पापड खार काय करतो, तर आपले जे पापड किंवा उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ आपण तयार करतो ना, त्यांना फुलवण्याचं आपण म्हणतो ना, पापड अगदी वाळल्यानंतर दुप्पट-तिप्पट फुलला, तर या पापड खारामुळे तो फुलत असतो. म्हणून पापड खार आपण उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामध्ये वापरतो. तो पदार्थाला फुलवण्याचं, जास्त काळ टिकवण्याचं, पदार्थ हलका-फुलका करण्याचं काम करत असतो. आता
इथे मी पापड खार त्याचबरोबर अगदी पाव चमचा मीठ घातले आणि मंद आचेवर हे जे मिश्रण आहे आपल्याला एकसारखं हलवत शिजवून घ्यायचंय जोपर्यंत हे छान असं चमकदार पारदर्शक होत नाही तोपर्यंत. तर या प्रोसेसला लागलेत 12 मिनिटं. अगदी मंद ते मध्यम आचेवर ही प्रोसेस मी करून घेतलेली आहे. आता गॅस बंद करून हे झाकून ठेवलं होतं अगदी कोमट होईपर्यंत. कोमट झाल्यानंतर हलकंसं हे घट्टसर होतं, पण छान असं चमकदार हे मिश्रण तयार झालेलं आहे मंडळी. तर तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची बारीक कट करून किंवा कोथिंबीर वगैरे घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि उपवासाला जर तुम्हाला पापड खार चालत नसेल तर तुम्ही इथे चिमूटभर सोडा आणि सेंधव मीठ देखील वापरू शकता, म्हणजे जेणेकरून ही रेसिपी तुम्हाला उपवासाला देखील चालेल. आता हे मिश्रण कोमट झालं की एखाद्या पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी स्वच्छ करून कोरडी करून त्यामध्ये भरून घेऊ शकता. तर पाहिलत ना किती सोपी रेसिपी आहे. फक्त 10 ते 12 मिनिटं लागतात मिश्रण शिजवायला. त्यानंतर थंड होऊ द्यायचं एक 15-20 मिनिटं आणि त्यानंतर लगेचच पायपिंग बॅगमध्ये भरायचं. समोरचा भाग कट करून घेतलाय पायपिंग बॅगचा. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे स्टिक जाड, पातळ बनवू शकता. मी थोडे पातळच बनवलेले आहेत कारण ते तळल्यानंतर पण छान फुगतात. आता प्लास्टिक पेपरवर मी घरातच हे टाकून घेत आहे. लांब-लांब रेषा याच्या मारून घ्यायच्यात. म्हणजेच हे मिश्रण लांब रेषेच्या स्वरूपात टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गोल रिंगमध्ये देखील बनवू शकता. आता मी घरातच हे बनवलं. नंतर बाल्कनीमध्ये टेबलवर हा प्लास्टिक पेपर ठेवला आणि हे सुकवून घेतले. अगदी कडक उन्हामध्ये एका दिवसात देखील हे स्टिक चांगल्या पद्धतीने वाळल्या जातात आणि बघू शकता अगदी एका दिवसात छान वाळल्यात. अजून 2-3 दिवस वाळवून घ्यायच्यात चांगल्या कडक उन्हामध्ये, जेणेकरून मग वर्षभर चांगल्या टिकतात. अजिबात त्यांना जाळी वगैरे लागत नाही. तर अशा पद्धतीने ते वाळल्यानंतर तोडून घ्यायचे आहेत आणि मग लगेचच गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. मस्त असे हे कुरकुरे किंवा ह्या स्टिक तयार होतात मंडळी. नक्की या उन्हाळ्यामध्ये करून पहा. अगदी कमी वेळामध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त वाळवण्यासाठी तुम्हाला 1-2 दिवस तर द्यावाच लागेल. तर बघू शकता मस्त अगदी गरम तेल करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि बघू शकता ह्या ज्या स्टिक्स आहेत किती छान फुललेल्या आहेत आणि छान पांढऱ्या शुभ्र होतात बघू शकता. तळायला देखील जास्त वेळ लागत नाही, अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान कुरकुरीत ह्या साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे किंवा स्टिक्स तयार होतात. अजिबात साबुदाणा न भिजवता, बटाटे न उकडता अतिशय सोपी रेसिपी आहे. आहे की नाही सोपी? तर आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.